रंगतोय. चौथा सामना रंगतोय या ठिकाणी. बारावा खेळाडू पाठवायची विनंती असेल. शिवणे ब संघाला वारंवार विनंती करतोय. नाहीतर आयोजकांच्या वतीने पॅनल्टीलाइज केले जाईल. तसेच आदित्य क्रिकेट संघाला सुद्धा विनंती असेल. ठीक आहे, दोन्ही पोहोचलेत आमच्यापर्यंत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार अभिवादन. रिद्धी सिद्धीचे देवता गणराया यांना वंदन करतो. विराट वासिनी आई जीवदानी माता यांच्या चरणी नतमस्तक होतो. मी नरेश प्रभाकर कामतेकर या स्पर्धेचा आयोजक आणि माझी संपूर्ण बीसीसी फॅमिली यांच्या वतीने पुन्हा तमाम क्रीडा रसिकांचं शब्द सुनवाने हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी आपण पाहू शकतो. रामानंद प्रणय उर्फ बाळू, ज्या दोन्ही खेळाडूंची सध्या चर्चा आहे देवाच्या घोटण्या गावामध्ये. जर विचार केला तर चांगलं क्रिकेट आतापर्यंत दोन्ही टुर्नामेंटमध्ये देवाच्या घोटण्या गावच्या झाल्या. त्याच्यामध्ये त्यांनी कामगिरी पाहायला भेटली होती. रामानंद स्ट्राईक एंडवरती पाहू शकतो. पहिला चेंडू, काय फटका पाहायला भेटलाय. गली रिझनमध्ये पॉईंट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड होतोय. चेंडू जाईल सीमारेच्या पार मिळतील. धावा 4 येतोय चौकार. 4 धाव्याने खातं उघडले. ओ टू डीजे. पुन्हा एकदा काय फलंदाजी पाहायला भेटते. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. तुम्ही जर क्रिकेटचा विचार केला, तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी, त्याचबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं असतं. हेच प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये शिवणे ब संघाकडून पाहायला भेटते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 2 धावा अर्जित होते. धावसंख्या 2 पोहोचते 6 या आकड्यावरती. माफ करा 7 या आकड्यावरती. रामानंद पुन्हा एकदा. शुभमला आपण पाहू शकतो. काय फटका पाहायला भेटे. कवचच्या डोक्यावरून, इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेच्या पार मिळतील धावा 4 येतोय चौकार. थँक्यू, धन्यवाद. 4 ने धावसंख्या वाढते. जर पहिल्या षटकाचा विचार केला, पॉवर प्लेचं षटक असेल आणि 11 या आकड्यावरती 11 या आकड्याचा विचार केला मित्रांनो. मोहम्मद शामीचा जर्सी नंबर आणि ज्याच्या माध्यमातून पहिल्या 3 सामन्यामध्ये संधी मिळाली नसताना सुद्धा 23 विकेट त्याच्या माध्यमातून पाहायला भेटल्या. पुन्हा एकदा काय फलंदाजी करतोय. प्रेक्षकांची मनं जिंकतोय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. शिवने विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. शिवने धावा अर्जित होत आहेत. धावसंख्या जाऊन पुढे 13 या आकड्यावरती. मित्रांनो मोहम्मद शमीचा आपण विचार करत होतो. अगदी पायाला जरी आपल्या जखम झाली असली तरी इंजेक्शन घेऊन संपूर्ण स्पर्धेमध्ये वर्ल्ड कपमध्ये 23 विकेट मिळवण्याचा मान त्याच्या नावावरती आहे आणि चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली. आता मात्र रामानंद प्रेक्षकांची मनं जिंकतोय. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना 13 या आकड्यावरती. चला दोन्ही संघांनी आपला 12वा खेळाडू आमच्या पहिल्या षटकाचा मोठा फटका या ठिकाणी पाहायला भेटतो. चेंडू जाईल सीमारेषा पार मिळती धावा 4 काऊन दिलाय चौकार.
थँक यू डीजे. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला मोठं केलं किंवा आम्हाला ज्या ठिकाणी ज्यांची टुर्नामेंट असते आणि स्वतःबरोबर दुसरा कसा मोठा होऊ शकतो असं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होते. माझे मोठे बंधुराजे समान संतोषदादा धोपटे आणि लक्की पातेरे यांचं सुद्धा या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होतंय. आपण यायचं आहे दादा आणि स्थानपन्न व्हायचंय. संतोषदादा धोपटे आणि लक्की पातेरे यांच्या माध्यमातून 18 फेब्रुवारी या ठिकाणी याच ठिकाणी एक रायगड रॉक्स चषक ही स्पर्धा होणार आहे. आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सामील असू. दोघांनी सुद्धा यायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल. पहिले षटक आपण पाहू शकतो. काही फलंदाजी पाहायला भेटली. रामानंद याच्या नवळ्याच्या बॅटमधून 3 चौकार पाहायला भेटले आणि फलंदाजीचा विचार केला स्क्वेअर लेगला सुद्धा एक फटका पाहायला भेटला. पॉईंटच्या डोक्यावरून सुद्धा फटका पाहायला भेटला आणि एक कव्हर डिझाईनमध्ये सुद्धा फटका म्हणजे चारही बाजूला फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. आता मात्र बाळू स्ट्राईक एंडवरती गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकतो. दोन्ही पंच ऑफिशियल त्यांचं सुद्धा अभिनंदन करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. महेंद्र याला आपण पाहू शकतो गोलंदाजी ट्रॅक वरती पहिले चेंडू राहून राईट ऑफ द विकेट हलक्या त्याने फाईन लीग रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. चेंडू फील्ड होईल त्याच्यावर मला वाटतं अर्जित होते ती एक धाव निश्चित धावसंख्या एक ने सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. काय फलंदाजी केली जर ओपनिंगचा विचार केला एक आपल्याला ओपनर का म्हटलं जातं एक चांगल्या पार्टनरशिप बिल्ड करायची असते आणि तेच कुठेतरी चित्र मैदानाच्या आतमध्ये तर 6 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बबलू हाफ ट्रॅकर चेंडू होता पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु पंच आंतरराष्ट्रीय परिषदेचा नियम क्रमांक या ठिकाणी 22 अंमलात आणला जातोय. पंच दंडित करतायत. एक धाव अर्जित होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. पंचांचा निर्णय अंतिम असेल. सहकार्य करायचे तुम्हा सर्वांसाठी आयोजकांनी ही स्पर्धा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी आणली आहे. काय फटका सजवलाय घुटनाट एक तमाशात एक रामानंद नवाळ्याच्या बॅट म्हणून येतोय षटकार 6 धावा. थँक्यू थँक्यू. काय फटका सजवला होता खरोखरच घुटनाट एक तमाशात एक असंच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलं. रामानंद नवाळे प्रेक्षकांची मनं जिंकतोय. रामानंद नवाळे वादळ नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये परंतु तोच प्रयत्न होता परंतु गोलंदाजी सुद्धा आता मात्र कुठेतरी तू मला जरी षटकार मारू शकतो तरी मी तुला बांधून ठेवू शकतो. नवाळे या ठिकाणी यांचं आगमन होतं त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पंकज माझे मित्र तेरवणकर यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून अभिनंदन असेल. हरिदादा नवाळे आतमध्ये यायचंय या ठिकाणी बसायचंय स्थानपन्न व्हायचंय. काय फलंदाजी करतोय पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे पाहूया. एक धाव अर्जित होते दुसऱ्या धावचा प्रयत्न परंतु कुठेतरी स्वतःला माघारी परतवले. धावसंख्या 26 काय फलंदाजी पाहायला भेटते. पहिल्या षटकाचा विचार केला जर 17 धावा कुठल्या होत्या त्याच्यानंतर आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी म्हणजेच सलामीवर आपल्याला का म्हटलं जातं बाळू आणि रामा जर 1-2 विचार केला ना थोडासा हा संघ बॅकफुटवरती होता परंतु या वर्षामध्ये सिनियर खेळाडूंनी पुन्हा एकदा कुठेतरी काहीतरी चांगलं करून दाखवले. या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला भेटतो. एक चांगला झेल काऊ कॉर्नरच्या माफ करा एक चांगला झेल पाहायला भेटतोय. हॅलो थँक्यू डीजे. 26 धावसंख्या 26.
जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. हरिश्चंद्र नवाळे, गॉड ऑफ देवाचे टेनिस क्रिकेट देवाचे घोटणे, एक मातब्बर नामवंत खेळाडू ज्याचं क्रिकेट लहानपणापासून पाहून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय आणि मोठे झालो. खूप सारे फॅन फॉलोअर्स त्यांचे आहेत. आज अपेक्षा असेल की चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटेल. पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. खरोखरच आता जरी मी आलो असतो तरी सुद्धा मी माझ्या माझ्या संघासाठी क्रिकेट खेळू शकतो किंवा मी सुद्धा फलंदाजी करू शकतो, असंच काहीतरी चित्र हरिश्चंद्र नवाळे यांच्या माध्यमातून भेटतं. पुन्हा एकदा मोठा फटका या ठिकाणी पाहायला भेटतोय. खेळ कुठेतरी या ठिकाणी सुटताना पाहायला भेटतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगलं स्ट्राईक रोटेट करताना पाहायला भेटतोय. रामानंद नवाळे प्रेक्षकांची मनं जिंकतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी, तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना अजय याला पाहू शकतो गोलंदाजी ट्रॅकवरती. थर्ड मॅन रिदममध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक धाव मिळेल आणि ऋतुराज गायकवाडची आठवण करून देणारा आकडा 31 हा आकडा आपण पाहू शकतो. त्याच्या नावावरती असा विक्रम असेल मित्रांनो की एका षटकामध्ये 7 षटकार आपल्याला रणजी क्रिकेटमध्ये पाहायला भेटले. 42 धावा कुठल्या होत्या. त्याच्यानंतर एशियन गोल्ड मेडल मिळवलेला पहिला कर्णधार ऋतुराज गायकवाड याला आपण पाहू शकतो. 31 धावसंख्या, तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना आता मात्र स्ट्राईकवरती हरिश्चंद्र नवाळे. नक्कीच षटकार पाहायला भेटतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु कुठेतरी पॅडला चेंडू आधळून विकेट किपर गॅदर करतोय. तदोर अर्जित होते ती एक धाव. बाब्या नवाळे एक लेजंड क्रिकेटर या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचं सुद्धा अभिनंदन या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रामानंद नवाळे चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा काय फटका सजवलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार, मिळती धावा, भीर काढून दिलाय षटकार. थँक्यू. तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. काय फलंदाजी करतोय रामानंद नवळे. 2 षटकार ज्याच्या बॅट मधून पाहायला भेटले. 3 चौकार सुद्धा पाहायला भेटले. एक नावाला आपल्या साजेशी खेळी. हा जसं मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा खेळाडू यावर्षी फॉर्म मध्ये आहे आणि त्याच्या नावाला चांगली फलंदाजी करताना. आणि आता मात्र हरिश्चंद्र नवळे यांच्याकडून संघासाठी सुद्धा अपेक्षा असतील, कारण का त्यांचं क्रिकेट, खूप सारं क्रिकेट खेळलंय, खूप मोठं क्रिकेट त्यांनी आतापर्यंत खेळलंय आणि षटकार चौकार नक्कीच मारतील. रत्नदीप याला पाहू शकतो गोलंदाजी ट्रॅकवरती. शिवने ब संघाकडून राईट एम ओव्हर द विकेट. 38 मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन चेंडू चाललाय. चेंडू जाईल सीमारेषा पार, मिळतील धावा 6, येतोय षटकार. प्रॉपर टायमिंगचा वापर चेंडू करतोय हवाई सफर. काय फलंदाजी पाहायला भेटे. थँक्यू. थँक्यू डीजे. पहिली इनिंग या सामन्याची संपली की त्याच्यानंतर डीएमसीसी कातिवाडी आणि भार्गवराम क्रिकेट क्लब देऊळवाडी टॉस साठी यायचे. डीएमसीसी कातिवाडी आणि भार्गवराम क्रिकेट क्लब देऊळवाडी. रत्नदीपला आपण पाहू शकतो. काय फटका पाहायला भेटला. हरिश्चंद्र नवाळे याच्या बॅट मधून षटकार. लगातार 3 षटकार मारले तर 200 रुपयाचं पारितोषिक नरेंद्र कामतेकर आयोजक माझ्याकडून असतील. मला वाटतं दुसरा षटकार या ठिकाणी येतोय. हरिश्चंद्र नवाळे आपल्या नावाला साजेशी फलंदाजी. सीमारेषा पार, येतोय षटकार.
अभी हो रहा है क्या बरोबर ये चेज घेऊन चेंडू झालाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे एक धाव अर्जित होईल. हरिश्चंद्र नवाळे 2 षटकार ज्याच्या माध्यमातून पाहायला भेटले. एक क्षेत्र निवडलं होतं. लॉंग ऑफच्या डोक्यावरून खणखणीत षटकार धावसंख्या जाऊन पोहोचते 51. या ठिकाणी कुठेतरी स्वतःची विकेट सॅक्रिफाय करतोय रामानंद नवाळे. टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी कारण का एक मोठा खेळाडू हरिश्चंद्र नवाळे जरी चांगली बॅटिंग त्याच्यापेक्षा मी केली असली तरी सुद्धा तो माझ्यापेक्षा चांगला खेळू शकतो हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते आणि स्वतः स्ट्राईक वरती पाठवले हरिश्चंद्र नवाळे यांना चांगली फलंदाजी करून तंबूच्या आश्रयाला परततोय. त्यांच्या जागेवरती नवीन कॅन्डिडेट नवीन उमेदवार मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहू शकतो. रितेश त्याच्यानंतर वैभव कांसे मला वाटतं या ठिकाणी उपस्थित आहेत ज्याने नाटकामध्ये आमच्यासोबत शिवाजी महाराजांची तंतोतंत भूमिका केली. माझे बंधुराज या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचं सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल. पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू नक्कीच नितीश पंच दंडित करतायत. पंचांचं सुद्धा कौतुक करावं लागेल कारण का मित्रांनो आपण बसून मॅच बघतो किंवा आम्ही बसून सुद्धा कॉमेंट्री करतो परंतु पंच दिवसभर उभे राहून पंचगिरी करत असतात. चांगली पंचगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटली. एकने धावसंख्या पुढे झाली धावसंख्या जाऊन पोहोचेल 52 याकडे होती. पुन्हा एकदा काय फटका सजवलाय हरिश्चंद्र नवाळे त्याच्या बॅट मधून येतोय षटकार काय फिनिश केले 3 षटकार पाहायला भेटले. नावाला साजेशी खेळी हरिदादा नवाळे खरोखरच अभिनंदन. 4 षटकांचा खेळ संपन्न होतोय. धावसंख्या झालेली 58 धावा. यानंतर मी माईक सुपूर्द करतोय माझे बंधुराज मनीष नवाळे स्वतःचा संघ आहे त्यांनी त्याच्यासमोर त्यांनी कॉमेंट्री करायची. धन्यवाद. इकडे हॅलो हॅलो तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून संतोषदादा धोकटे या ठिकाणी उपस्थित त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार केला जाईल. संतोषदादा धोकटे यायचे लक्की पात्रे सुद्धा यायचे दोघांनी सुद्धा यायचे. इकडे ना कमलाकर संतोषदादा धोकटे खरोखरच एक चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मला वाटतं चालू आहे कोपरी ठिकाणी आणि आम्हाला ज्यांनी मोठं केलं खरोखर त्यांचं सुद्धा मनपूर्वक कौतुक. अशी साथ आयुष्यभर मिळू दे आणि अशी माणसं सर्वांना मिळत नाही आपल्याला मिळाली आम्ही आमचं भाग्य समजतो. त्याच्यानंतर लक्की पातेरे यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल. लकी पातेरे साहेब रायगड रॉक्स ही ते मोठी टुर्नामेंट याच मैदानावरती होणार आहे 18 फेब्रुवारी. आपण त्या स्पर्धेचा सुद्धा लाभ घ्यायचा आहे. खरोखरच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित दाखवली त्याबद्दल तुमचं सहर्ष स्वागत.
त्याच्यानंतरची मॅच असेल हॅलो इसका बॅटरी काय हॅलो 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 धन्यवाद नरू. त्याच्यानंतर वैभव कांसे यायचे माझे बंधुराज या ठिकाणी खरोखरच आमंत्रण द्यायला विसरलो होतो पण ग्रुपवरती भेटलो होतं. शिवाजी महाराजांची भूमिका नाटकामध्ये केली होती मित्रांनो. आपण पिक्चर बघतो परंतु नाटकामध्ये तंतोतंत शिवाजी महाराजांची भूमिका ज्याने केली माझे बंधुराज स्वतः मी त्यांचा सत्कार करणार आहे. हॅलो 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 धन्यवाद नरू. प्रथम फलंदाजी करताना आदित्य क्रिकेट क्लबने एक मोठी अशी धावसंख्या उभारली आहे आणि त्यामध्ये रामानंद नवाळे यांचा मोलाचा वाटा आहे. 34 रन करून रामानंद नवाळे बाद झालेत. तसेच हरिश्चंद्र यांच्या नावावरती 20 धावा नोंद आहेत. माईक असा जर आवाज येईल असा जर दरम्यान क्षेत्ररक्षण संस्था आहे आदित्य क्रिकेट क्लबचा. डीएमसीसी आणि भार्गवराम क्रिकेट संघ देववाडी आणि टॉस विन साठी यायचंय. आपला सलामीवीर उपस्थित नसताना रामानंद नवाळे यांनी स्वतःच्या खांद्यावरती धुरा उचलली. स्वतः सलामीला जाऊन जवळजवळ 34 धावा कुठल्या त्या सामन्यामध्ये. तसेच माझे बंधुराज या ठिकाणी उपस्थित आहेत. नंदू नवाळे आपण आतमध्ये बसायचे. नंदू खरोखर चांगला सपोर्ट एक समालोचन याच्या माध्यमातून वारंवार केला जातो. आपण यायचे आतमध्ये बसायचे. नंदकुमार नवाळे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आदित्य क्रिकेट क्लबने. दरम्यान शिवण्या संघाचे दोन्ही सलामीवीर मैदानाकडे येताना तुषार आणि पंकज. तसंच गोलंदाजी मार्कवर रामानंद नवाळे यांनी आतापर्यंत खूप सुंदर फलंदाजी दाखवली आपल्याला. तसेच बीसीसी देववाडी हा संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. त्वरित आपला निर्णय द्यायचा स्ट्राईकला पंकज आणि नॉन स्ट्राईकला तुषार. रामानंद नवाळे बॉलिंग करतील. आतापर्यंत झालेल्या टुर्नामेंट मध्ये एक सुंदर चेंडू केले ते रामानंद नवाळे यांनी. पाहूया या सामन्यामध्ये रामानंद 4-5 बॉल करणं 50 पार करून टाकून चेंडू दुसरा चेंडू धावबादची शक्यता. धावबाद होत नाहीये. निर्धाव चेंडू फटका शोधवण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. प्रयत्न मात्र फटका. परत एकदा रामानंद नवाळे बॉलिंग ओव्हर द विकेट. सुंदर चेंडू निर्धाव चेंडू. गोलंदाजी करतात क्लब कडून रामानंद नवाळे. चांगल्या फलंदाजीनंतर थोडासा अजून कॉन्फिडन्स बूस्ट झाला असेल त्याच्यामध्ये. सुंदर खेळ नेते तुषार नवाळे स्वतः पिछदार हा झेल पकडतात. पहिलं यश मिळवून देतात आपल्या संघासाठी रामानंद नवाळे. त्याच्यामध्ये कर्णधाराचाही मोलाचा वाटा आहे. नक्कीच आणि एक हा योगायोग घडला असेल कारण का स्वतःच्या सख्या भावाने कॅच पकडलेले आणि कॉमेंट्री करते स्वतः सख्खा भाऊ मनीष नवाळे. दरम्यान फलंदाजीसाठी येतोय विराज. पहिला झटका बघताय 0 या धावसंख्येवरती. अजून एक खातं उडायचं बाकी आहे. आता मात्र डावसुरे हाताचा फलंदाज विराज. आतापर्यंत आपण पाहिलेले डावपुरे फलंदाज घातक आणि अट्रॅक्टिव्ह असतात. पाहूया विराज आपल्या संघासाठी काय करतोय. 59 धावांचं टार्गेट चेस करायचंय. रामानंद
दुसरा चेंडू कट केलाय चेंडू फील्ड होतोय घडण्याच्या दिशेने एक धावा मिळतील एका धावाने संघाचं खातं बोलतोय विराज स्वतःचं खातं बोलतोय विराज आदरणीय व्यक्तिमत्व लेजंड क्रिकेटर भूषण होता आरेकवर सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खेळच्या सोबत माझे छोटे बंधुराज रोहन नाटेकर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी सुद्धा याचे त्यांचं सुद्धा अभिनंदन असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. रामानंद प्रतिवर्ष चेंडू घेऊन कुठं चेंडू सुंदर चेंडू निर्धाव चेंडू बाकी सागर करतोय धाव काही मिळत नाहीये धाव आहेत ते एक गडी बाद एक पहिल्या सत्र अखेरीस धावसंख्या आहेत एक गडी बाद एक गोलंदाजी केली रामानंद नवाळे यांनी कर्णधाराने जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली होती पूर्णपणे पार पाडली आपल्या संघासाठी संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिल्याच घेऊन येतोय स्वतः कर्णधार तुषार नवाळे आपल्याकडील एक डावखुरे फलंदाज विराज राज आंबेडकर संघाचं एक वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये सगळे 11 प्लेयर हे नवाळे म्हणून खेळतात. नवाळे एक सुंदर यष्टी रक्षक गेल्या पाठवाडीने ज्या आयोजित केली होती टुर्नामेंट त्याच्यामध्ये सुंदर यशरक्षक म्हणून त्यांना किताब भेटला होता. तुषार कर्णधार बॉलिंग मार्कवर असं फॉलोकरांना पंचांना पार करून आखून टाकायचा चेंडू आहे खूप करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न मात्र पत्ता पण एक धाव काही रोखू शकत नाहीये एका धावेने धावसंख्या वाटते धावसंख्या झाली आहे एलबीचा निर्णय असेल या स्पर्धेमध्ये एलबी तसेच पुन्हा एकदा सांगतो की बॅट चेंज करू शकत नाही फलंदाज म्हणजेच ओव्हर झाल्याच्या नंतरच चेंज करायचे. या टुर्नामेंट मध्ये सुंदर असे नियम नरेंद्र कामतेकर यांनी ठेवले ते म्हणजे बॅट ओव्हर संपल्यानंतरच चेंज करू शकतो किंवा एलबीचा निर्णय या संघामध्ये स्पर्धेच्या चेंडू क्लिकावून दिलाय ते ट्रकच्या चेंडूच्या खाली येतोय तेल मात्र सुटतोय एक धाव पूर्ण केली आहे 2 धावा पूर्ण केल्या या 2 धावेने प्रेम बॉल किती झाले लास्ट शेवटचा चेंडू असेल नरेंद्र या षटकाचा
आणि आता मात्र अवांतर धावेमध्ये भर. अवांतर धावा आपले खातं उघडत आहे. या एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 7. 2 गडी बाद 7. परत एकदा तुषार 5 रन 5 पार करून अकुटचा चेंडू आहे. चेंडू पुन्हा एकदा भिरकवला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि आता मात्र स्वप्नील झेल चुकतोय. दुसरे यश भेटतंय तुषार याला. तिसरा झटका बसतोय शिवने संघाला. दरम्यान षटक संपतोय. मनीष एक मिनिट विनंती असेल टॉस बॉक्स आहे ना तिथे बसू नको मित्र आतमध्ये बसणं चालेल. त्याच्यानंतर मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय माझे मोठे बंधू समान कृष्णदादा आरेकर यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जाईल. स्वतः सूर्यकांत कामतेकर त्यांचा सत्कार करतील. त्याच्यानंतर विलासदादा नाथनेकर बिग बॉस गावावरून आले ती स्पर्धा खेळण्यासाठी. माझी स्पर्धा माझं निमंत्रण त्यांच्यापर्यंत पोहोचलं होतं. गेल्या वर्षी काही कारणास्तव येऊ शकली नव्हती परंतु यावर्षी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार केला जाईल. कमलाकर लवकर. त्याच्यानंतर परशुराम माने यांना विनंती करतो की विलास दादा नाचणेकर यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. विलास नाचणेकर बॅट्समनचं नाव काय सांगायचं बॅट्समनचं? दरम्यान स्वप्नील संघासाठी तिसरा षटक घेऊन येतोय. टप्प्याचा चेंडू आहे. डाव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू वाईट घोषित केला एम्पायरने. बॉलर स्वप्नील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर थोडस लांब असं रनअप 5 पार करून. हा मात्र सुंदर चेंडू निर्धाव चेंडू. बाकीचं काम यशरक्षक सागर नाव आहे तो करतोय. धाव काही मिळत नाहीये. विराज पुन्हा एकदा बॅटिंग साठी सज्ज. सुंदर झेल सागर नावा यांच्याकडून पाहायला मिळतोय. दरम्यान चौथा झटका बसतोय. फक्त 20 रुपयामध्ये आपलं नसीब आजमावण्याची संधी आहे. फक्त 20 रुपयामध्ये. त्याच्यामध्ये बक्षीस आहेत इस्त्री आणि कुकर. ज्यांना कोणाला किट्स घ्यायचे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. फक्त 20 रुपयामध्ये आपल्या नशीब आजमावण्याची संधी. नक्कीच मित्रांनो हा प्रयत्न याच्यासाठी होता मित्रांनो. एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. जर आपण नेहमी ट्रॉफी घेऊन जातो चेंडू आहे. चेंडू भिरकावून दिलाय. बाळू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जातोय. एक धाव मिळते आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल. या एका धावेने धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होते 9. परत एकदा स्वप्नील आपल्या बॉलिंग मार्कवर. हा सामना जर जिंकायचा असेल तर बॅट्समनला गेअर चेंज करायला लागतील. मात्र आता गेअर चेंज करण्याचा प्रयत्न मात्र होता. आणि सुंदर झेल मुकेश नवाळ यांच्याकडून पाहायला मिळतोय. दरम्यान पाचवा गडी बाद होतोय शिवने ब संघाचा. त्याची जागा घेण्यासाठी येतोय आशिष. थोडस गेअर चेंज करायला लागतील फलंदाजांना. धाव संख्या 59चा टार्गेट कंप्लीट करायचा आहे. स्वप्नील साठी टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला लेग साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सुंदर झेल. आदित्य क्रिकेट क्लबचा अनुभवी क्षेत्ररक्षक. याचं संघात स्थान फक्त क्षेत्ररक्षक म्हणूनच आहे. क्षेत्ररक्षणासाठी ते खूप प्रसिद्ध आहेत. नवीन नाना
गेली 10-12 वर्ष ते आदिसी क्रिकेट संघाकडून खेळत आहेत. दरम्यान स्वतः संघासाठी चौथा आणि शेवटचं षटक असेल हे, आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय बाळू. प्रणय नवाळे उर्फ बाळू, आणि या पंचकृषीमध्ये त्यांना बाळू या नावाने जास्त ओळखलं जातं. परत एकदा बाळू. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. टेनिस क्रिकेटमध्ये स्पिन गोलंदाजी खूप कमी पाहायला मिळते, आणि हा चेंडू अवांतर धावेत भर पाडतोय. धावसंख्या होते 10. 6 गडी बाद 10. परत एकदा बाळू. चेंडू टोलावला आहे, चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. स्वतः रामानंद नावाने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिथे. चांगला झेल टिपला होता, परंतु त्यांना स्वतःला असं वाटलं की ते बाउंड्री लाईनच्या बाहेर जातात आहे. चेंडू आतमध्ये फेकून दिला. परत एकदा बाळू. सुंदर चेंडू, परंतु हा नो बॉल घोषित केलाय पंचांनी, आणि हा फ्री हिट असेल. क्षेत्ररक्षकांनी तसंच फलंदाजांनी नोंद घ्यायची आहे. हा फ्री हिट असेल. या स्पर्धेमध्ये एक नियम आहे, या स्पर्धेमध्ये कुठलाही नो बॉल फ्री हिट असेल. परत एकदा सुंदर चेंडू. या फ्री हिटचा काही फायदा उचलता आला नाहीये फलंदाजाला. मात्र औपचारिकता म्हणून हा सामना बाकी आहे. सुंदर फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. नयन नवाळे. सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडू भूल केलाय. लेग साईडच्या दिशेने प्रवीण नवाळे क्षेत्ररक्षण करतोय. दरम्यान हा सामना जिंकलाय आदिसी क्रिकेट क्लबने. आदिसी क्रिकेट क्लबचं हार्दिक स्वागत, तसंच हरलेल्या संघाचा हार्दिक धन्यवाद. या स्पर्धेचे मॅन ऑफ द मॅच म्हणून रामानंद नवाळे, ज्यांनी सलामीला जाऊन 34 धावा कुठल्या होत्या आणि एक विकेट मिळवून दिला होता. त्या संघासाठी केवळ 1 धावा खर्च करत रामानंद नवाळे. लवकर लवकर यायचंय पॅव्हिलियन मध्ये रामानंद नवाळे. आणि रामानंद नवाळ्याला सामनावीरचा पुरस्कार घेतील